नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर टक्केवारीच्या संदर्भात अध्ययन करत असताना या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो की हा आहे लेक्चर नंबर 17। लेक्चर नंबर 1, 2 आणि 3 मध्ये बेसिक कन्सेप्टच्या संदर्भात आपण व्यवस्थित अध्ययन केलेलं होतं। तर सर्व बेसिक्स त्या ठिकाणी शिकून घेतलात तर PYQ चे जे लेक्चर सीरीज आपण क्लास नंबर 4 पासून स्टार्ट केलं होतं, जे की आता क्लास नंबर 17 वरती येऊन थांबलेला आहे आणि पर्सेंटेजच्या बाबतीत हा शेवटचा लेक्चर असणार आहे सध्यापुरतं तरी। 2025 ला झालेला कंबाईन ग्रुप बी चा जो पेपर आहे आणि कंबाईन ग्रुप सी चा टॅक्स असिस्टंटचा जो पेपर आहे, तर या दोन्ही पेपर मधील प्रश्नांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। येणाऱ्या संपूर्ण 2025 या वर्षामध्ये 2026 या वर्षामध्ये पर्सेंटेज वरती जे काही क्वेश्चन या ठिकाणी येतील ईच अँड एव्हरी एक्झाम मध्ये, ते सर्व क्वेश्चन्स त्या वेळेस यांना रितसर घेतले जातील आणि टक्केवारीच्या प्लेलिस्ट मध्ये ऍड केले जातील। म्हणजेच सांगायचं हे आहे, सुरुवातीपासून आपण 2019, 2021, 2023, 2024 चे पोलीस भरतीचे जे पेपर झालेले होते त्यांच्या PYQ व्यवस्थित आपण घेतलेले आहे पद्धतशीरपणे। राज्यसेवेवरती विचारलेले जे प्रश्न होते पर्सेंटेजचे, त्या प्रश्नांचा समावेश या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आहे ना करण्यात आलेला होता। कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी म्हणजे PSI, STI, ASO यांच्या पूर्वला विचारलेले, मुख्यला विचारलेले, TET ला विचारलेले, वनसेवा पूर्वला विचारलेले प्रश्न असतील, त्याच्यानंतर ASO, STI, PSI यांच्या मेन्सला विचारलेले क्वेश्चन असतील। प्रत्येक टाईपचा क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि कुठलाही टाईप शिल्लक राहिलेला नाही याच्यामध्ये। तर शेवटचे जे 15 क्वेश्चन होते ते आज या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि याच्यानंतर पर्सेंटेज संपून उद्यापासून आपण गुणोत्तर आणि प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। याच पद्धतीने रोडमॅप असेल, ज्या पद्धतीने आपण पर्सेंटेज संपवलेला आहे त्याच पद्धतीने गुणोत्तर आणि प्रमाण, आणि थोडंसं त्या ठिकाणी ना प्रश्नांची जी पुनरावृत्ती झालेली आहे सेम टाईपच्या अशा प्रश्नांना वगळण्याचा प्रयत्न करतो। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी सजेशन दिलं आणि असे सजेशन जर तुमचे येत असतील तर त्यांचं नक्कीच स्वागत आहे। सजेशन असं होते की ना सर, सेम झालेले जे क्वेश्चन आहेत ते सेम टाईपचे क्वेश्चन PYQ मध्ये ऍड नाही केला तरी चालेल, व्हिडिओ आपला जास्त लेंदी बनणार नाही किंवा व्हिडिओची संख्या जास्त बनणार नाही। मी सांगितलं अध्ययन करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ काढावा लागेल, अध्ययन करावंच लागेल। शॉर्टकट मेथड कुठली आपण यूज केलेली नाही आतापर्यंत। बेसिक कॉन्सेप्टवरती, मूलभूत संकल्पनांवरती भर देत आपण या ठिकाणी संपूर्ण जो संपूर्ण चॅप्टर जो आहे आपला तो कव्हर केलेला आहे। आणि पोलीस भरतीचे प्रश्न MPSC चे असतील, त्याच्यानंतर कंबाईनचे असतील, ग्रुप बी चे, ग्रुप सी चे, या सर्व प्रश्नांचं स्वरूप बघितल्याच्या नंतर तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की परीक्षांचा बदलता जो पॅटर्न आहे या ठिकाणी, तर IBPS आणि TCS या पॅटर्न नुसार जे पेपर होत आहेत त्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स येत आहेत, तर याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही। आपण 2019 चे पण क्वेश्चन बघितले, 2024 चे पण क्वेश्चन बघितले, 2025 चे पण क्वेश्चन बघितलेले आहेत। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी डिसेंबर 2024 मध्ये झालेली होती, त्याच्यानंतर 2025 मध्ये झालेलं कंबाईन ग्रुप बी चा पेपर असेल, कंबाईन ग्रुप सी चा पेपर असेल, IBPS पॅटर्न नुसार असलेले क्वेश्चन होते। बट जे बेसिक कॉन्सेप्ट आपण शिकलेले आहेत, जे क्वेश्चनचे टाईप आपण सर्व या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत, तर कोणत्याही टाईपचा क्वेश्चन होऊ द्या, कोणत्याही पॅटर्नचा क्वेश्चन होऊ द्या, क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी ना सक्षम आहोत असं म्हणायला हरकत नाही। तर एवढं सांगतो। लेक्चर नंबर 17च्या नंतर उद्या आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करूयात। तर चला आजच्या व्हिडिओ लेक्चरला आहे ना स्टार्ट करू। आजचा 61st क्वेश्चन 61वा प्रश्न आहे। एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही। या निवडणुकीत फक्त 2 उमेदवार होते। निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मतांपैकी 48% मते मिळाली आणि त्याने दुसऱ्या उमेदवाराचा 1100 मतांनी पराभव केला। तर निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या किती होती असा क्वेश्चन आलेला आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ला विचारलेला क्वेश्चन आहे। तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना ना काय करावं लागेल, चला सगळ्यात आधी तर आपल्याला काय सांगितलं, एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केलंच नाहीये। ओके, सपोज करा मतदान केलं असतं तर काय झालं असतं मी सांगतो। उमेदवार किती होते? 2च उमेदवार होते। ओके, जे काही इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये सांगितलेली आहे त्याला समजून घेणं जास्त आवश्यक आहे। किती उमेदवार होते? 2च उमेदवार। तर
100 पैकी ज्या उमेदवाराला 50+1 पडतील, कमीत कमी 51% मतदान पडेल, तो विजयी होतो. या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मतांपैकी किती 48% मते पडलेली आहेत. ओके, 48% मते पडलेली असतील 48, तर दुसऱ्याला किती पडले असतील 52 पडले असतील. मग हा विजयी कसं काय झाला 48% पडलेला. काय सांगितलेलं आपल्याला 8% मतदारांनी मतदान केलेलं नाहीये. तर एकूण पैकी 100 पैकी किती जणांनी 8% म्हणजेच 8 जणांनी मतदान केलं नाही. तर मतदान करणारे राहिले किती शिल्लक 92 मधले निवडून आलेला उमेदवार किती टक्के मतदान घेतले ते ना 48% मतदान घेतलेलं आहे. जो विजयी, ओके, जो या ठिकाणी विक्ट्री ज्याला भेटलेली आहे त्याला किती टक्के मतदान भेटले 48% मतदान भेटलेलं आहे. 92 मधून 48 गेल्याच्या नंतर शिल्लक किती राहतात 12 - 8 4 5 9 - 5 4, तर 44% शिल्लक राहतात. जर जो या ठिकाणी फेल झालेला आहे, जो हरलेला आहे, पराभूत झालेला आहे, त्याला किती टक्के मतदान पडलं असेल 44%. दोघांची बेरीज करून बघा किती होते 92% होते. 8% जणांनी मतदान केलेलं नाहीये, 92% राहिले. 92% मधून 48% विजयी उमेदवाराला आणि फेल झालेल्या उमेदवाराला किती 44% मतदान पडलेलं आहे. तर आपल्याला काय म्हणले, आणि त्याने दुसऱ्या उमेदवाराचा 1100 मतांनी पराभव केला. तर 48% विजयी उमेदवाराला जेवढं मतदान पडलंय ते मतदान 1100 जास्त आहे कोणापेक्षा पराभूत झालेल्या उमेदवारापेक्षा, ओके, हरलेल्या उमेदवारापेक्षा. तर यांच्यामधला फरक कितीचा आहे 1100 मतांचा आहे. आणि टक्केवारीमधला फरक किती आहे 4% आहे. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना एक रिलेशन आपल्याला भेटलं, दॅट इज 4% म्हणजे किती मतदान आहे 1100 मतदान आहे. आपल्याला किती काढायचं आहे एकूण मतदारांची संख्या किती होती, एकूण मतदार किती होते 100% होते. तर 100% काढायचं आहे आपल्याला. 100% काढत असताना या ठिकाणी x क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडमध्ये ना काय करतो आपण 4 गुणिले x करतो आणि इकडं 100 गुणिले 1000, सॉरी 1100 आहे ना 1100. चला 4 ने भाग देऊ. 4 × 1 = 4, 25 चोक 100. या ठिकाणी x बरोबर 25 × 1 = 25 ला 5 हात चाले 2, 25 × 1 = 25 आणि 2 27 आणि हे राहिलेले 2 0. तर आन्सर किती आलंय 27,500. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपला काय आहे उत्तर आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013चा. हा एवढा सिंपल लेवलचा क्वेश्चन होता जो की एमपीएससी प्रिलिम्सला विचारलेला क्वेश्चन आहे. तर मी हे क्वेश्चन देतोय का बरं, या ठिकाणी पोलीस भरती करणारे, कंबाईन ग्रुप बी ची तयारी करणारे, कंबाईन ग्रुप सी चे विद्यार्थी यातून काय शिकतात, यातून या प्रश्नाचं उत्तर काढायला शिकत नाहीत. ते यातून हे शिकतात की आपण कॅपेबल आहोत. राज्यसेवा पूर्वचा जरी क्वेश्चन असेल आणि आपण अध्ययन व्यवस्थित केलेलं असेल, मग तो क्वेश्चन पोलीस भरतीला विचारला जाईल किंवा तलाठीला विचारला जाईल किंवा IBPS ला विचारला जाईल किंवा बँक PO ला विचारला जाईल, SBI क्लर्कला विचारला जाईल, ग्रुप बी ग्रुप सी कुठली एक्झाम असू द्या, कॉन्सेप्ट कधी चेंज होत नाही. कॉन्सेप्टच्या जोरावरती आहे ना कुठलाही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. 27,500. हा, बट प्रश्नांचा सराव होणं या ठिकाणी आवश्यक असतं. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, चला सेकंड क्वेश्चन घेऊ. 2 उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत, चला निवडणुकीचे प्रश्न जास्त आलेत. 2 उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली. यशस्वी उमेदवाराला वैध मतांच्या, अवैध किती आहेत 135 आहेत, वैध मतांच्या 70% मते मिळाली आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला. तर एकूण किती मतदान झालं? वैध मतांच्या 70% मते मिळाली आणि तो किती 40,000. विजयी उमेदवार जो आहे त्याला किती पडलेत 70% मतदान वैध मतांच्या. तर जो पराभूत झालेला आहे, जो पराभूत झालेला उमेदवार आहे, तर याला जर 70% पडले असतील वैधच्या व्हॅलिड वोटच्या, तर याला किती पडले असतील 30% पडले असतील. मात्र हा विजयी झालेला उमेदवार किती मतांनी विजयी झालाय 40,000 मतांनी विजयी झालेला आहे. मग यांच्यामधला फरक कितीचा, याला कितीही मतदान पडलेलं असेल, याला कितीही मतदान पडलेलं असेल, याला सपोज करा 2 मतं पडलेली असतील, किती 2 मतं पडलेली असतील, तर याची मतं किती आहेत 40,002. कितीनं जास्त आहे 40,000ने. सपोज करा 2 घेण्यापेक्षा ना हे जास्त सोयीस्कर असेल. याला जर 2,000 मतं पडलेली असतील तर याला किती पडलेत म्हणून सांगितले 42,000 मतं पडलीत आणि कितीनं विजयी झाले तो 40,000 मतांनी विजयी झालेला आहे. म्हणजेच फरक किती आहे 40,000चा आहे. हा 40,000चा फरक आहे आणि दोघांच्या टक्केवारी मधला फरक किती आहे 40%. तर
40% हे रिलेशन भेटलं. 40% म्हणजेच किती होतात? 40,000 होतात. सिंपल आहे. 40% 40,000 होतात, तर 20% 20,000 होतात, 10% 10,000 होतात आणि 100% सॉल्व केलं तरी चालेल. मी डायरेक्ट लिहू शकतो. 100% म्हणजे किती होतं? 1 लाख होतं. किती होतं? 1 लाख. एकूण मतदान करणारे किती आहेत? 100%. ओके, तर झाले 1 लाख. हे वैध मत आहेत. ओके, मात्र 135 मते कशी आहेत? अवैध आहेत. तर आपल्याला काय विचारलं होतं? तर एकूण किती मतदान झाले असं विचारलंय. काय विचारलंय आपल्याला? एकूण किती मतदान झालं आहे. मला सांगा, हे अवैध ठरलेली मते आहेत. यशस्वी उमेदवाराला वैध मतांच्या 70% मते मिळाली आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला. तर एकूण किती मतदान झाले? अवैध मते जी असतात, अवैध इनव्हॅलिड जी घोषित केली जातात. जसं की प्रोसेस काय घडते? निवडणुकीच्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही वोटर आयडी घेऊन किंवा आधार कार्ड घेऊन ज्या वेळेस त्या बूथवरती जाता मतदान करण्यासाठी, तर तुमचं नाव, तुमचं वय, तुमचा चेहरा, तुमच्या आणलेल्या आयडेंटिटी सोबत आणि मतदार यादीमध्ये जे नाव आहे त्या ठिकाणी त्याच्यासोबत मेळ खातं की नाही याची क्रॉस चेकिंग होते. आणि जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल, जसं की तुमचं नाव एक आहे आणि फोटो दुसऱ्याचा आहे, तर ते मत काय होतं? अवैध होतं. मग तुम्ही मतदान करू शकलात का? तुम्ही बूथच्या बाहेरूनच तुम्हाला आहे ना म्हणजे नाकारला जातो, आतमध्ये सोडलंच जाणार नाही. दुसरी गोष्ट, एखादा व्यक्ती मयत आहे, तर असं पण मत काय होतं? अवैध होऊ शकतं. तर अशा अवैध मतांची आहे ना संख्या किती आहे? 135 आहे. मात्र हे मतदान करतात का? नाही. आपल्याला काय विचारलंय? एकूण किती मतदान झालंय? एकूण मतदान किती झालं? 1,135 झालं की 1 लाख झालं? हे सांगा. तर झालेलं मतदान किती असणार आहे? 1 लाख असणार आहे. डबल राईट करा. हा पर्याय चुकून ही टिक करायचा नाही. हे लक्षात ठेवा. हे कन्फ्युजन साठी दिलेलं होतं. बाकी सगळं कॅल्क्युलेशन याच ठिकाणी होतं. तर पर्याय क्रमांक 3 1 लाख या ठिकाणी उत्तर असेल याचं. ओके, चलो, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रंथालय असावे वा नसावे हे ठरवण्यासाठी निंबोली गावात जनमत घेण्यात आले. और या ठिकाणी थोडंसं करेक्शन आहे. जनमत घेण्यात आले. सर्व प्रौढांना मताधिकार होता. सर्वांनी एकतर ग्रंथालय असावे म्हणून किंवा नसावे म्हणून मतदान केले किंवा मतदान केले नाही. स्थानिक वार्तापत्रानुसार मतदान केलेल्यांपैकी 80%नी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले. हे पहिलं स्टेटमेंट आहे आपलं. इथपर्यंत काय होती? स्टोरी होती. एका गावामध्ये लायब्ररी उघडायची आहे, तर ती उघडायची आहे किंवा नाही याच्यासाठी जनमत घेण्यात आलं आणि गावचं नाव आहे स्पेसिफिक काहीतरी, या सगळ्यांचा काही संबंध येत नाही. जनमत झालेला आहे. काही जण लायब्ररी असावी, ग्रंथालय असावं या बाजूने मतदान करतील, काही जण नसावं या बाजूने मतदान करतील, काही जण काहीच करणार नाही, मतदान करणारच नाहीत कुठल्याच बाजूने. तर पुढं स्टोरी झाल्याच्या नंतर आहे ना डेटा इथं दिलेला आहे. मतदान केलेल्यापैकी 80%नी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले आणि गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केलं नाही. समजा क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी गावात जे आहेत तर मतदान करणारे एकूण किती जण आहेत? 100 जण आहेत. किती जण आहेत? 100 जण आहेत. या 100 पैकी सरळ सरळ काय म्हणलं होतं? मतदान केलेल्यांपैकी 80%ने ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले. ग्रंथालय असण्याच्या बाजूने किती जणांनी मतदान केलं? 80 जणांनी. ग्रंथालय असायला पाहिजे आणि ग्रंथालय असायला नको या बाजूने मतदान करणारे किती आहेत? 20 आहेत. पुढे काय सांगितलंय? गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केलं नाही. मग राहिलेले 20% जे आहेत त्यांनी कोणत्या बाजूने मतदान केलेलं असेल? गावामध्ये ग्रंथालय नसण्यासाठी त्यांनी मतदान केलेलं. गावामध्ये ग्रंथालय नसावं यासाठी किती टक्के प्रौढांनी मतदान केलं? 20% प्रौढांनी मतदान केलं. आणि ऍक्च्युअल मध्ये एकूण जे मतदान होतं त्यापैकी किती? 20 लोकांनी या ठिकाणी ना ग्रंथालय नको असं सांगितलं होतं आणि त्यातले प्रौढ किती आहेत? 20% आहेत. तर 20च्या 20% काढायचं आपल्याला. 20च्या 20% किती होतात? 20च्या 10% 2 होतात आणि 20% किती होतात? 4 होतात. तर हे ते प्रौढ व्यक्ती आहेत ज्यांना ग्रंथालय काय नकोय. क्वेश्चन काय विचारले? ग्रंथालय असण्याविरोधात असलेली गावातील प्रौढ मतदारांची टक्केवारी निवडा. ग्रंथालय असण्याच्या विरोधात कोण आहेत? खूप जण आहेत. ओके, त्यापैकी गावातील प्रौढ
प्रौढ मतदार किती आहेत? 4 जण आहेत. तर हे 4 जण गावामध्ये ग्रंथालय असायला पाहिजे असं किती जण म्हणतायत? ग्रंथालय असण्याच्या विरोधात, ग्रंथालय असण्यासाठी तयार किती जण आहेत? 80 जण. असण्याच्या विरोधात असलेले, ग्रंथालय नको असलेले किती जण आहेत? 4 जण आहेत. तर हे 4 जण किती टक्के होतात? ओके, तर हे 0 आणि 0 कॅन्सल, 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 5 10. तर या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? नेमके 5%. हा राजपत्रित नागरी संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आले सगळ्यांच्या? स्टेटमेंट व्यवस्थित वाचून घ्यायचं. या 2 स्टेटमेंट मध्ये ना सगळा अर्थ समजून जातो. ओके, आणि या ठिकाणी ओके ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल? गट ब, मुख्य परीक्षा 2023. ओके, गट ब म्हणजे या ठिकाणी ASO, STI आणि PSI या परीक्षांचा याच्यामध्ये समावेश होतो. ओके, यांचं गट ब मुख्यचा जो 2023 पेपर होता त्याच्यामध्ये पर्सेंटेजचा हा क्वेश्चन दिलेला होता. अगोदर 50 लिटर द्रावणामध्ये किती ऍसिड आहे ते ऍक्च्युअल मध्ये आपण काढून घेऊ. ओके, चलो. तर 50 लिटर मध्ये किती टक्के आहे? 16% आहे. तर सरळ सरळ 16 पंचे 80 होतात. तर हा 0 ठेवून पॉईंट दिला तर किती होतात? 8. 50 लिटरमध्ये 8 लिटर काय आहे? 8 लिटर आहे ऍसिड. 8 लिटर काय आहे? ऍसिड. आता काय करायचं आपल्याला? पुढचा पॉइंट, किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 10% होईल. आता ऍसिड किती आहे? 8 लिटर. याच्यामध्ये पाणी जर ओतलं, या 50 मध्ये 42 लिटर काय आहे? द्रावण आहे कुठलं तरी. ओके, आणि 8 लिटर त्याच्यामध्ये काय आहे? ऍसिड आहे. तर हे 8 लिटरला 8च लिहायला पाहिजे आपण. ओके, हे 8 लिटर कितीच्या 10%? 80 लिटरच्या 10%. इथं किती लिटर द्रावण आहे? 50. याच्यामध्ये आणखीन किती मिळवायला पाहिजे? याच्यामध्ये आणखीन जर 30 मिळवले, किती झाले? 30 मिळवले तर हे द्रावण किती झालं? 80 लिटर. आणि याच्यामध्ये ऍसिडचं प्रमाण किती आहे? 8च लिटर आहे. ते बदललंय का आपण? ते बदललेलं नाहीये. तर 80च्या किती टक्के? हे 10% आहे. म्हणून ऍसिडचे प्रमाण 10% व्हायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं काय आहे? बरोबर उत्तर आहे या ठिकाणी. क्लिअर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. महाविद्यालयात कला पदवीधरांचे विज्ञान पदवीधरांशी असलेले गुणोत्तर 3:2 आहे. जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी निवडा. सिंपल क्वेश्चन आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर मुख्य परीक्षा 2021 चा क्वेश्चन आहे या ठिकाणी. तर हा डिफरंट टाईपचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आहे ना गुणोत्तर पण दिलेलं आहे आणि पर्सेंटेजचा पण आहे. म्हणून थोडंसं पाठीमागे जाऊन 2021 चा क्वेश्चन मी निवडलेला आहे. या टाईपचा क्वेश्चन ना 2025 मध्ये आलाय ना 2024 मध्ये आलेला होता. येते लक्षात? 2021 मध्ये या टाईपचा क्वेश्चन होता आणि तो वेगळ्या टाईपचा क्वेश्चन याच्यासाठी आहे ना ते या ठिकाणी घेणं अपरिहार्य होतं, आवश्यक होतं त्यासाठी. तर आर्ट्स आणि सायन्स, कला आणि विज्ञानचं गुणोत्तर किती आहे? 3:2 एवढं प्रमाण आहे. आता 3 आणि 2चं 20% 25% तर काढता येणार नाही. तर कला आणि विज्ञान शाखेचे आहे ना पदवीधर घ्यायचे असतील कुठल्या एका नंबरनं आपण मी याला मल्टिप्लाय करू शकतो. तर 20% आणि 25% घ्यायचे असेल तर अगोदर आहे ना 10 ने मल्टिप्लाय करून बघतो. सपोज करा कलाचे 30 विद्यार्थी असतील तर विज्ञानचे किती विद्यार्थी? 20 विद्यार्थी आहेत. चल, तर विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी आहे ना पात्र ठरलेले किती आहेत बघा. तर कलाचे 20% आणि विज्ञानचे 25%. कलाचे 20% म्हणजे ना 30चं 20% किती होतं? 6 होतं. 30चं 20% किती होतं? 6 होतं. आणि विज्ञानचे 25% हे 20चं 25% किती होतं? 5 होतं. सिंपल आहे. 20% आणि 25% समजतंय. आणि 10% काढून 20% काढलं आणि इथं आहे ना 20ला सरळ सरळ 4 ने भागलं 25% निघाल. ओके, हे 30चे किती टक्के? 30चं 20% आणि हे 20चं किती आहे? 25% काढलेलं आहे. आपल्याला काय विचारलं? पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी निवडा. पात्र नसलेले किती जण आहेत? या 30 मधून 6 जण जर पात्र झाले तर किती जण राहिले? 24 जण राहिले. आणि या 20 मधून 5 जण जर पात्र झाले तर किती जण राहिले? 15 जण राहिले. टोटल किती झाले? हे 24 आणि 10 34, 34 आणि 5 39 झाले. किती? 39 काय आहेत? एकूणच अपात्र आहेत. आणि एकूण विद्यार्थी किती होते? 30 आणि 20 50 विद्यार्थी होते.
तर आपल्याला काय करायचं आहे, हेच सॉल्व्ह करायचं आहे. तर 0 आणि 0 कॅन्सल केलं, 5 1 5, 5 2 10, 92 18ला 8, हातचाला 1, 3 2 6 आणि 1 7. तर आपल्याला काय विचारलं होतं, तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी निवडा. पात्र नसलेले बघा, 3:2 प्रमाण होतं, आपण घेतलं त्याला 830 विद्यार्थी, सायन्सचे 20 विद्यार्थी असतील. ओके, एकाच संख्येनं मल्टिप्लाय केलं. 100 केलं असतं तरी चाललं असतं, 20 मल्टिप्लाय केलं असतं तरी चाललं असतं. सगळ्यात सिंपल 10 मल्टिप्लाय केलं. आता 30 या 30 मधून कलाचे किती, 20% कला पदवीधर काय झाले, पात्र झाले. तर हे पात्र झाले, हे राहिले अपात्र. याच्यामधले 20 मधले 25% पात्र झाले, अपात्र राहिले किती, 15. 24 आणि 15 टोटल किती, टोटल काबर करतोय, पात्र नसलेल्यांची टक्केवारी काढा. पात्र नसलेले किती आहेत, 39 विद्यार्थी आहेत. किती पैकी, 50 पैकी. तर ते किती टक्के होतात, 78% होतात. पर्याय क्रमांक 4 काय आहे याचा उचित उत्तर आहे. बरोबर, क्लिअर आहे. चलो क्लिअर, लोड घ्यायचं नाहीये. जे काही कॉन्सेप्ट आपण आहे ना बघितलेले आहेत, सॉरी, जे काही कॉन्सेप्ट आपण बघितलेले आहेत त्या धर्तीवरती आहे ना सगळे क्वेश्चन आहे ना इझिली सॉल्व्ह होतील. एका शाळेतील 2003 ते 2008 या 6 वर्षाच्या कालावधीत उत्तीर्णांची टक्केवारी अनुक्रमे 45, 56, 42, 61, 55 आणि 52 अशी आहेत. 2003 ते 2008 या काळात या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2 3 4 3 2 3 असे असल्यास 6 वर्षाची उत्तीर्णांची एकत्रित टक्केवारी किती असेल. तर जसं सरासरी काढतो त्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतो. आता या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी आहे ना या गुणोत्तराची आवश्यकता पडणार नाही. कसं मी सांगतो बघा, 2003 ते 2008 सालापर्यंत ओके 6 वर्षाच्या कालावधीत उत्तीर्णांची टक्केवारी अनुक्रमे किती होती. 100 विद्यार्थी होते तर त्यापैकी किती 45 पास व्हायचे. दुसऱ्या वर्षी 100 पैकी किती 56 विद्यार्थी पास व्हायचे. तर ही एकूण किती येते 6 वर्षाची 100 100 100 600 आणि पर्सेंटेजची आहे ना बेरीज करून आन्सर काढता येईल. बघा कसं, हे पहिल्या वर्षीचे 45, दुसऱ्या वर्षीचे 56, तिसऱ्या वर्षीचे 42, हे 61, हे 55 आणि हे 52. तर ऍडिशन करू आपण. 5 आणि 2 7 आणि 1 8 9 10 10 आणि 6 16 16 आणि 5 21 ला 1 हातचाले 2. ओके, 5 आणि 5 10 आणि 2 12 12 आणि 6 18 19 22 22 आणि 5 या ठिकाणी 22 आणि 5 29 सॉरी 22 आणि 5 27 28 29 30 31 किती झाले 311. मला सांगा एकूण किती आहे 311. किती पैकी हे पर्सेंटेज आहेत म्हणजे 100 पैकी 45 100 पैकी 56 असंच होतं. तर या ठिकाणी काय असेल 600. तर 600 पैकी 311 हे किती पर्सेंट येतं. हे 2 शून्य या 2 शून्यासोबत कॅन्सल होतात. 6 1 जार 6 6 5 जार 30 रिमेनिंग 1 11 आलं या ठिकाणी. 6 1 जार 6 5 रिमेनिंग पॉईंट घेतला 0 आला. 6 8 जार 48 51.8 51.8 हा आपला ऍक्च्युअल आन्सर आहे. 51.5. सेपरेटली आपण काढलं असतं गुणोत्तराचा वापर करून तरी सुद्धा आन्सर 51 पॉइंटच येईल आणि असा एकच पर्याय आहे. तर हा PSI मुख्य 2021 चा क्वेश्चन होता. ओके, झालंय सोल्युशन. चलो इझी क्वेश्चन. वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर रुपये 26.25 सूट मिळते तर बिलाची एकूण रक्कम किती असं विचारलेलं आहे. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. 30 सेकंदाचा वेळ देतो, ट्राय करा फक्त. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020 ला विचारलेला क्वेश्चन आहे. झाले आन्सर आलेला असेल अथवा आलेलं नसेल या ठिकाणी. तर चला थोडंसं विचार करू. वार्षिक दर किती आहे 6%. बट 10 महिन्याच्या थकीत बिलावर किती दिले 26.25 सूट भेटलेली आहे. बट दर वार्षिक लावू शकतो का नाही. 12 महिने असते तर 6% दरानुसार लावलं असतं पण बट आता दर बदलावा लागतो. बघा दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा हे किती असेल 6% असेल.
तर 6 महिन्याचं किती घेतो आपण? 3% घेतो. 10 महिन्याचं किती घ्यायचं? ओके, तर दर साल दर शेकडा 12 महिन्याचं 6% असेल. 12 महिन्याला किती असेल? 12 महिन्याला 6% असेल तर प्रत्येक महिन्याला किती असेल? एका मंथला 0.5% असतं. हे इझिली समजतं. हे नाही समजलं तर सरळ सरळ काय करायचं? 12 महिन्यामध्ये 6% दर आहे तर 10 महिन्यामध्ये किती टक्के दर आहे? सरळ सरळ 12 गुणिले x बरोबर 10 गुणिले 6. 6 1 6, साइन 2 12, बे 1 बे, बे 5 10, x बरोबर किती आलं? 5%. असं काढलं तरी तेच येतं. एका महिन्याला 0.5% तर 10 महिन्यामध्ये किती असतं? 5%. तर 5%नुसार आहे ना सरळ सरळ क्वेश्चन सॉल्व्ह होतो. तर आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी? आपल्याला काय म्हणलंय? 10 महिन्याच्या थकीत बिलावर सूट किती मिळते? 26 रुपये 26.25 सूट मिळते. तर बिलाची एकूण रक्कम किती? आता आहे ना 5% दरानुसार आहे ना एवढी सूट दिलेली आहे. तर ही संख्या किती टक्के असेल? 5% असेल. 5% म्हणजेच किती आहे? 26.25 आहे. तर आपल्याला ती संख्या काढायची. ओके, किती आहे? 100% असेल. क्वेश्चन सॉल्व्ह करू. x ची व्हॅल्यू काढू. चला कलर चेंज करू, सगळ्यांच्या लक्षात येईल या ठिकाणी. तर हे 5 गुणिले x बरोबर हे 26.25 गुणिले किती? 100. x बरोबर हा गुणाकार केल्यानंतर हे 2625 बनतं. ओके, आणि छेदामध्ये 5. 5 1 5, 5 5 25, 1 राहिला, 5 2 10, किती राहिले? 2 राहिले, 5 5 25. तर किती आलं? x बरोबर 525 आलं. ओके, मात्र आहे ना बिलाची एकूण रक्कम किती होती? सूट किती दिलं होतं आपल्याला? 26.25 आणि इथं रक्कम किती आली? 525. हे 525 आणि हे 26.25. हे 5, हे 2, हे पॉइंट, 6 5 11 1, हातचा 1, 2 2 4 1 5, 551.25. दॅट इज द आन्सर. ऑप्शन नंबर 4. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020 चा क्वेश्चन या पद्धतीने ना इझिली सॉल्व्ह झालेला आहे. माझ्या मते ना सगळेजण खुश असतील या ठिकाणी. ना सर्व प्रश्न बघत 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 आपण कुठेपर्यंत आले? संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 ला जी झालेली होती त्याच्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. या वर्षीचा क्वेश्चनचा पॅटर्न किती पद्धतीने बदलत किती त्याच्यामध्ये बदल झालाय की बदल तसाच आहे, खूप ड्रास्टिक चेंजेस झालेले आहेत किंवा नाहीत, या गोष्टींचं ॲनालिसिस तुम्ही हे 17 लेक्चर झाल्याच्या नंतरच मग करू शकता. ओके, क्वेश्चन सॉल्व्ह होईल आपल्याला. बघा काय दिलेलं आहे. साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 किलोग्राम जास्त साखर मिळू शकते. तर प्रति किलोग्राम असलेली मूळ किंमत शोधा असं म्हणले. सपोज करा एक फंडा सांगतो या ठिकाणी. हा गोंधळ आहे ना उडू शकतो. याच्या आधी आहे ना आपण या ठिकाणी लेक्चर नंबर 14 किंवा 15 मध्ये आहे ना सेम क्वेश्चन बघितलेला होता. चला काय सांगितलेलं आहे की साखर अगोदर किती रुपयाला होती? सपोज करा आपण रेट ठरवू 100 रुपये. रेट किती? 100 रुपये. 100 रुपये मध्ये आहे ना आपल्याला किती भेटायची? 5 किलोग्राम साखर भेटायची. किती किलोग्राम? 5 किलोग्राम. समजून घ्या व्यवस्थित. आता काय केलं मी, कुणी 100 रुपये आणून दिलं की त्याला 5 किलो साखर द्यायचं. मी काय म्हणलं 20% काय असेल? सूट असेल. 20% डिस्काउंट असेल या ठिकाणी. तर आता किती रुपयाला विकेन मी? 80 रुपयाला विकेन. किती रुपयाला? 80 रुपयाला. आणि किती? 5 किलो साखर देईल. साखर बदलली नाही, 5 किलो साखरच विकतोय. बट दर आता 20% कमी झालेत म्हणजे किती रुपयाला विकली जाईल? 80 रुपयाला विकली जाईल. मला सांगा तर 80 रुपयामध्ये आता 20% कमी केल्यामुळं 80 रुपयामध्ये ना किती साखर फ्री भेटते त्यांना? किती किलो? या ठिकाणी अगोदरचा दर काय होता? 5 ने भागलं तर आहे ना 20 रुपये होता. किती? 20 रुपये होता दर. ओके, आता काय होतं? आता पण आहे ना 20 रुपयानुसार, 20 रुपये या दरानुसार 80 रुपयामध्ये किती किलो साखर भेटायला पाहिजे? 4 किलो. किती? 4 किलो. या 5 मधलं 4 किलो. बट 1 किलोग्राम साखर जास्त भेटते. येते लक्षात? 1 किलोग्राम साखर जास्त भेटते. म्हणून या 100 आणि 80 मधला फरक किती आहे? 20 रुपयांचा आहे. तर साखरेचा दर प्रति किलो किती झाला? 20 रुपये झाला. समजले व्यवस्थित? ओके, फंडा काय आहे?
आता मी फक्त नंबर्स चेंज करतो, जे नंबर्स इथं दिलेले त्यांना इमॅजिन करा. ओके, चला सेम सांगतो मी, काही चेंज करणार नाहीये त्याच्यामध्ये. आता काय करेन मी, साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 रुपये किमतीमध्ये. चला, साखरेची किंमत 20% काय केली, कमी केली. साखरेची किंमत कितीने कमी केली, 160. ओके, तर मला सांगा हे 160 रुपये जे आहे, 160 किमतीमध्ये 2.5 किलोग्राम साखर जास्त मिळू शकते. तर प्रति किलोग्राम असलेली मूळ किंमत शोधा असं म्हणलेलं आहे. तर 160 रुपये जे आहे, 160 रुपये हे किती टक्के आहे सध्या, 80% आहे. किती टक्के आहे, 80%. तर 100% किती असतं हे काढू आपण. 100% किंमत किती असते, 100% x तिरपा गुणाकार करू, x गुणिले 80 बरोबर 160 गुणिले 100. याच ठिकाणी डिवाइड करतो, 0 0 कॅन्सल, 8 1 8, 8 2 16, x बरोबर किती झाले 200. म्हणजेच साखरेची किंमत अगोदर किती होती, 200 रुपये होती. तर ती 20% कमी करून किती केली, 160 रुपये. चला अगोदर आहे ना, चला 200 रुपये मध्ये काही किलो साखर भेटायची. नंतर आपण काय केलो, रेट किती केलं, 160 केलं. 160 केल्याच्या नंतर आहे ना, या साखरेचे आपण पैसे देत नाही. हे कशी भेटते, फ्री भेटते. बट याची किंमत किती आहे, हे 160 रुपये आणि हे 200 रुपयांच्या मध्ये फरक किती आहे, 40 रुपयांचा फरक आहे. किती, 40 रुपयांचा. म्हणून या 2.5 किलोग्राम साखरेची किंमत किती आहे, 40 रुपये आहे. आपल्याला कितीची पाहिजे, 1 किलोग्रामची. 1 किलोग्रामचं आपल्याला रेट पाहिजे, ते x आहे. करा, 2.5 गुणिले x बरोबर 1 गुणिले 40. ओके, x बरोबर 40 भागिले 2.5. ओके, इझिली सॉल्व करा. तर इथं पण आहे ना, पॉईंट देऊ, 0 घेऊ. आता 0 नाही असं समजा, 25 1 25, 25 1 25. ओके, राहिले किती, 15, 25 1 150. x बरोबर किती आलं, 16. आता ही किंमत कोणती आहे, 16 ही किंमत कोणती आहे, 16 रुपये प्रति किलो काय आहे, साखर आहे. आता आणखीन एकदा आहे ना, आपण क्रॉस चेक करू. याला साखरेचा भाव काय झाला, 16 रुपये. चलो, तर 16 रुपये जर साखरेचा भाव असेल, 16 रुपये साखरेचा भाव असेल, तर आपण 160 मध्ये ना किती किलो साखर घेऊ शकतो. ओके, 160 रुपये मध्ये 16 रुपये दरानुसार किती किलो साखर घेऊ शकतो, 10 किलो साखर घेऊ शकतो. किती, 10 किलो साखर घेऊ शकते. आणि सपोज करा दर जर कमी केले, आपण किती टक्क्यानं कमी केले, 20% कमी केले. ओके, 16चं 20% किती होतं मला सांगा, 16चं 20% किती होतात. ओके, 16चे 20% किती होतात या ठिकाणी बघा, 1.6, 2.2, 3.2, 3.2. तर रेट उतरवतो 3.2 ने. 0, 10 मधून 2 गेले, 8 राहिले, हातचाला 1, 6 मधून 4 गेले, 2 राहिले, सॉरी 1 ला 1, 12.8. 160 भागिले 12.8 ने भाग देत असताना, ओके, या ठिकाणी काय करू आपण, एक 0 घेऊ. आता दशांश नाही असं सपोज करू, तर कितीचा भाग जाईल या ठिकाणी, 4 त्रिकम 12, 4 2 8, तर 4 × 4 16, हे राहिले 400 राहिले. ओके, तर 8 चौक 32. ओके, 8 45 50. ओके, 4 1 4, 4 1 4, राहिला 1, 4 2 8, राहिले 2, पॉईंट दिलं, 20 आले, 4 5 20. किती आलं, आधी साखर 16च्या रेटने किती यायची, 10 किलो साखर यायची. आता 20% किंमत कमी केल्याच्या नंतर 12.8 या दरानुसार साखर किती येते, 12.5, म्हणजेच 2.5 किलो साखर जास्त येते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, दॅट इज 16, हे बरोबर आहे. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025चा क्वेश्चन होता. हे क्रॉस चेकिंगसाठी दिलेलं आहे. क्वेश्चन याच ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन परत एकदा सांगतो मी. तर या गोष्टी आहे ना, 160 रुपये, 160 रुपये म्हणजेच किती टक्के किंमत होती, 80% किंमत होती. तर 100% किंमत हे काढलं आपण, 100% किंमत किती आहे, 200 रुपये. ओके, तर आपण काय केलं, या ठिकाणी 200 रुपये आहे, तर 200 रुपये आणि 160 रुपये, म्हणजे 200 रुपयाला 20% कमी करून 160 केलं होतं. तर यांच्यामधला फरक किती रुपयाचा आहे, तर
तो आहे 40 रुपयाचा आणि 40 रुपयामध्ये किती 2.5 किलो साखर एक्स्ट्रा येत होती, म्हणजे 40 रुपयाला 2.5 किलो साखर येत होती, तर 1 किलोचा दर काढला तो किती आला या ठिकाणी 16 रुपयाला आणि हेच चेक केलं आपण, दॅट इज राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 ला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो, तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला. चला, मोबाईल दुकानदाराने 2 फोन प्रत्येकी 3600 ला विकतो, तर आहे ना त्याच्याजवळ येतात 7200 रुपये. चलो, फायदा जेव्हा होतो हे 3600 रुपये किती टक्के आहेत 120%. किती टक्के 120%. तर 100% किती हे कसं निघेल 3000. ओके राईट. आन्सर या ठिकाणी काय येतं x गुणिले 120 बरोबर 3600 गुणिले 100. याला सॉल्व्ह केल्याच्यानंतर येईल तर आहे का 0 0 कॅन्सल, 12 1 12, 12 त्रिक 36, हे 30 गुणिले 100 किती झाले x बरोबर 3000. किती 3000 या ठिकाणी. ओके, तर मोबाईलची खरेदी किंमत 3000 आणि विक्री किंमत किती आहे 3600 आहे. दुसरं 3600 लाच विकतो. ओके, 3600 ला विकल्यानंतर 20% काय झालेला आहे तोटा झालेला आहे, म्हणून हे 3600 रुपये किती टक्के आहेत 80% आहेत. तर आपल्याला मोबाईलची किंमत काढायची आहे 100%. ओके, तर इथं y घेऊ आपण, y गुणिले 80 बरोबर हे 3600 गुणिले 100. 0 आणि 0 काढून टाका, तर हे 8 1 8, तर 8 2 32, 4 आले 8 5 40. ओके, हे 2500 रुपये झालं. ओके, तर मोबाईल खरेदी कितीला केला होता या ठिकाणी 3600 हे 80% आहेत, तर y बरोबर 100 या ठिकाणी 2500 8 1 8 8 2 सॉरी 1 मिनिट, हे किती होतं या ठिकाणी आपलं व्हॅल्यू किती होती 3600. ओके, गुणाकार थोडासा चुकलेला दिसतोय. ओके, तर 8 चोक 32, 4 राहिले 8 5 40, 450, 4500. 4000 किती होतात 500. तर हा फोन घेतलाय 4500 ला. हा फोन खरेदी केला होता कितीला 3000 रुपयाला. 3000 आणि 4500, 3000 आणि 4500 किती होतात 7500 रुपयाला आहे ना खरेदी केलेलं होतं. विक्री कितीला केले दोन्ही फोन विक्री केले 3600 लाच. तर 3600 3600 म्हणजे किती रुपये झाले 3600 3600 7000, 3600 दोन्ही 72, 7200 रुपये झालं 7200. तर 7200 जर आहे ना विक्री किंमत असेल तर नक्कीच आहे ना काय तोटा झालेला आहे. आणि किती रुपयाचा तोटा झाला 7500 ला विकत आणलं, ओके खरेदी केलं आणि 7200 ला विकलं, म्हणजेच कितीचा 300चा. ओके, 300चा तोटा झाला 7500 रुपयावरती. तर हे किती टक्के आहे 0 0 0 0 कॅन्सल या ठिकाणी 25 त्रिक 75, 25 1 25, 5 राहिले 25 2 50, 3 1 3 312. तर एकूणच या ठिकाणी सॉरी पर्सेंटेज काढायचंच नव्हतं, व्यवहारात किती नफा किंवा किती तोटा झाला. आपण नफा आणि तोटा किती झाला ते पर्सेंटेज मध्ये काढतो. किती नफा झाला आणि किती तोटा झाला असं म्हणलं होतं. 300 रुपये तोटा झालेला. ऑप्शन नंबर फर्स्ट संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2025चा क्वेश्चन संपलेला या ठिकाणी. ओके, पर्सेंटेज काढायची आवश्यकताच नाही, आपण एक्स्ट्रा काढून टाकलं. चलो, क्वेश्चन नंबर 70. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल. मुलींची टक्केवारी काय असेल. क्वेश्चन स्टार्ट करा, 1 मिनिट आहे. ओके, 1 मिनिटाचा ब्रेक द्या, क्वेश्चन सॉल्व्ह करू लगेचच आपण. क्वेश्चन इझी आहे, थोडासा विचार करा, इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे, 50% विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण संख्या 60% आहे, तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल हे विचारलेलं आहे. झालंय, चलो सॉल्व करो.
तर काय सांगितले, एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. किती मुले शिष्यवृत्ती भेटलेले किती? 40% आहेत. जर 50% विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवलेली असेल, ओके, विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थ्यांमध्ये मुलं पण आले आणि मुली पण आल्या, ओके, विद्यार्थी किती टक्के आहेत? 50% आहेत. 50% आहेत. आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी किती आहे? 60% आहे वर्गात मुलींची. ओके, इकडं नाही, हे शिष्यवृत्ती मिळवलेले मुली किती आहेत? 60% आहेत. किती? 60%. तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींना टक्केवारी काय असेल? ओके, एक सेकंड. ओके, नो प्रॉब्लेम. चलो, क्लियर आहे. चला, एकूण विद्यार्थी किती आहेत? 100 आहेत. ओके, 100 विद्यार्थ्यांमध्ये गर्ल्स मुली किती आहेत? 60 आहेत. आणि बॉईज मुलं किती आहेत? 40 आहेत. किती मुलांना शिष्यवृत्ती भेटते? 40% मुलांना. 40 विद्यार्थ्यांचे 40% किती होतात? 40% किती होतात शिष्यवृत्ती भेटलेली या ठिकाणी? तर ते होतात 16. आणि विद्यार्थी जे आहेत, 50% विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळालेली. या 100 पैकी किती जणांना शिष्यवृत्ती भेटलेली आहे? 50 मुलांना 50 विद्यार्थ्यांना. जर या 50 मधले 16 जर मुलं असतील तर बाकीच्या 34 काय असतील? बाकीच्या 34 मुली आहेत ज्यांना शिष्यवृत्ती भेटलेली आहे. क्लिअर आहे? तर आपल्याला काय विचारले असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल? शिष्यवृत्ती मिळालेल्या मुली, ओके, एकूण मुली 60 आणि शिष्यवृत्ती मिळालेल्या 34. तर या ठिकाणी सॉल्व्ह करू आपण. तर 34 मुली या 60 मुलींच्या किती टक्के आहेत? 0 0 कॅन्सल. 6 1 6, 6 5 30, राहिले किती? 4 भाग जात नाही, पॉईंट दिला, 40 दिले. 6 6 36, परत 4 राहतात, 40 दिले. 6 6 36, 5.10 ने गुणा किती होतं? 5.66 गुणिले 10 किती होतात? 56.6. 56.67 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 हा सुद्धा क्वेश्चन होता. इझिली या क्वेश्चनला या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. चला, ओके. त्याच्यानंतर रिसेंटली झालेला असं म्हणतात की संयुक्त गट क चा जो पूर्वचा पेपर होता तो गट ब च्या पूर्वच्या पेपरपेक्षा थोडासा डिफिकल्ट होता असं म्हणतात. ओके, चलो चेक करू काय डिफिकल्ट होतं याच्यामध्ये. भला मोठा क्वेश्चन दिसतोय, बट क्वेश्चन मध्ये दिलेले आहे ना शर्ती काय आहेत, कंडिशन्स काय आहेत त्या बघू. ओके, स्थानक ए पासून काही प्रवाशाचे एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40%, स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतके आहे. तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले असं क्वेश्चन विचारलेलं आहे. चलो, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 म्हणजेच 4 स्थानक आहेत या ठिकाणी. ए स्थानक आहे, त्याच्यानंतर बी स्थानक आहे, त्याच्यानंतर सी स्थानक आहे. ओके, एवढेच. ए वरती जेवढे चढले बी वरती येऊन काय होतात? 50% उतरतात. उतरत असतील तर खाली लिहितो, चढत असलेले वरी लिहितो मी. आणि किती जण चढतात? 25 नवीन चढतात त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर गाडी पुढे जाते बी स्थानकावर. इथं किती टक्के उतरतात? सी असा 40% प्रवासी उतरतात. 40% प्रवासी उतरतात आणि किती? 40 चढतात. आता रेल्वे गाडीमध्ये जेवढे प्रवासी असतील, गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी असेल. कोणताही नंबर या ठिकाणी सपोज करू 140 घेऊ आपण. 140 प्रवासी चढले तर 50% उतरले म्हणजेच किती? 140चं 70 प्रवासी उतरले. ओके, आणि डब्यात किती आहेत? 70 आहेत. 70 आणि हे 25 किती झाले? 70 अधिक 25 हे उतरलेले लिहिलंय आणि राहिलेले पण तेवढेच आहेत. त्यांच्यामध्ये 25 चढले, किती झाले? 95. 95चं 40% या ठिकाणी 95चे 40% उतरतात. ओके, 95चं 40% काढू आपण. 95चे 40%
95चं 10% 9.5 होतं. ओके, तर 20% किती होतात? 18. 18 दोन्ही 36. 36 उतरतात आणि 40 चढतात, तर 4 चढले असं होईल त्याचा अर्थ. 36 उतरतात आणि 40 चढतात, तर 4 जण वाढतात. 95 अधिक 4 करतो, किती झाले? 99. 99 हे जे प्रवासी आहेत, ओके, इथले, ओके, ही क्रिया झाल्याच्या नंतर 40% उतरून 40 चढल्याच्या नंतर 99 हे 140च्या 40% आहे का? 56 होतं याचं 40%. किती? 56. आणि किती दिलेलं आहे? 99. तर या ठिकाणी चलो 140 तर कधीही या ठिकाणी उत्तर असणार नाही. दुसरा पर्याय 220. 220 110 उतरले, 110 आहेत, मध्ये 25 चढले, 135 झाले. 135चं 40%. ओके, हे 135चं 10% 13.5. ओके, 27 54. ओके, तर 54 उतरले, यातून किती उतरले? 54. 5 मधून 4 गेले, 1 राहिला. 13 मधून 5 गेले, 13 मधून 5 केले, या ठिकाणी 8 राहिले. हा चला 81 राहिले, आणि 81 अधिक 40 किती होतात या ठिकाणी? 1 8 आणि 4 12. 121 हे 220च्या 40% होत नाही. हा पण ऑप्शन सोडून दिला आपण. चला थर्ड ऑप्शन चेक करू. 275. 200. ओ एक मिनिट. आपल्याला काय निवडा म्हणलंय? किती प्रवासी स्थानक बी वर उतरले? स्थानक बी वर उतरलेल्या प्रवासी, असंही आहे ना, 140 आणि 220 आन्सर मॅच होणारच नाहीये. स्थानक बी वर उतरलेल्यांची संख्या दिलेली आहे. स्थानक बी वर 275 उतरतात, तर ए वर चढलेले किती होते? 275च्या दुप्पट 550. ओके, 550. 550 म्हणून स्थानक बी वर उतरले किती? 275. आणि शिल्लक किती? 275 आतमध्ये बसलेत आणि 25 चढले, किती झाले टोटल? 300. 300च्या किती टक्के? 40%. 300च्या 40% म्हणजे 120 उतरतात. 300 मधून 120 गेल्याच्या नंतर या ठिकाणी किती शिल्लक राहतील? 180 शिल्लक राहतात. आणि परत किती चढतात? 40 त्याच्यामध्ये चढतात. ओके, किती झाले हे? 220. आणि 220 हे 55च्या 550च्या 40% आहे का? तर 55 आणि 55 100 220. ओके, 40% बरोबर आहे. 55चे 550चे 40% काढा. 0 0 0 0 0. 4 5 20 ला 0, हातच्याला 2, 4 5 20 आणि 2 22. 220 दॅट इज राईट आन्सर. स्थानक बी वरती किती जण उतरलेले आहेत? 275 उतरले. स्थानक ए वरती चढलेल्यांची संख्या 550. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. चलो झालं. क्वेश्चन नंबर 72. ए ने बी ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, बी तीच वस्तू परत ए ला 10% तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झालं? हा आहे संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025चा प्रश्न. ओके, चला काय दिले? ए ने बी ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ए ने आणली होती कितीला? 100 रुपयाला. ओके, आणि बी ला विकली कितीला? 10% नफ्याने, म्हणजे किती? 110 रुपयाला. एकला नफा झाला किती रुपयांचा? 10 रुपयांचा. ओके, बी तीच वस्तू परत ए ला 10% तोट्याने विकतो. ओके, बी ला तोटा झाला कशावरती? 110 रुपये ही याची खरेदी किंमत आहे. 110 रुपयाला आणून 11 रुपये स्वस्त विकतो, म्हणजेच वस्तू किती रुपयाला विकली त्यांनी? 99 रुपयाला. ओके, बी ने वस्तू ए ने विकली होती 110ला, बी विकेल किती रुपयाला आता? 99 रुपयाला. ओके, तर वस्तू कितीची होती? 100 रुपयाची होती. तर ए ला ती किती रुपयाला भेटली? 99 रुपयाला भेटली. तर फायदा परत कितीचा झाला? 1 रुपयाचा झाला. तर टोटल नफा किती रुपये झालाय? 11 रुपये झालेला आहे. तर ए चा नफा ना तोटा झाला. ए चा 11% नफा झाला, ए चा 20% नफा झाला, बी चा 30%. तर ए चा 11% नफा झाला. हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर. चलो, समीरने एकूण रुपये 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रुपये 3 ची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? समीरने 360 रुपये मध्ये ना किती सफरचंद खरेदी केलेले? 6 आणि 3 9 ला 3 न भाग जातं. 32 ने भाग जाईल का? 32च्या पटीमध्ये 360. ओके, यस शकेल. तर 350 हा येऊ शकतं. 20 ने पण भाग जाईल. चला ऑप्शन चेक करू. फर्स्ट, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 360 रुपये आहेत. हा संख्या आणि रुपयाच्या मध्ये म्हणजे फरक करू नका. 24 या ठिकाणी काय आहे? मुळात किती सफरचंद खरेदी केले? खरेदी केलेले सफरचंद किती? 24. तर
24 रुपयाला 24 सफरचंद केले असतील तर एक सफरचंद किती रुपयाचा आहे? तर 24 एक्क 24, 24 एक्क 24, राहतात किती? 12, 24 पाचा 20, तर 15 रुपयाला एक सफरचंद पडलं. किती रुपयाला? 15 रुपयाला एक सफरचंद पडलं. आता आहे ना, जर त्याला प्रत्येक सफरचंदावर ₹3ची सूट भेटली असती, किती रुपयाची? 3 रुपयाची सूट भेटली असती, तर सफरचंद किती रुपयाला झालं असतं? 12 रुपयाला झालं असतं. किती रुपयाला? 12 रुपये. ओके, तर 15 सफरचंद होते, सॉरी 24 सफरचंद होते. ओके, तर 24 सफरचंदावरती आपल्याला 3 रुपये वाचले, तर किती रुपये वाचतात? 24 त्रिक 72 रुपये वाचतात. जर सूट 3 रुपयाची भेटली असती, 24 सफरचंद घेतलेत, याचा 24 सफरचंदांवरती 3 रुपये प्रमाणे किती रुपये वाचले? 72. आणि 3 रुपये कमी केल्यामुळे सफरचंदाचं रेट किती आहे? 12 रुपये आहे. 12 रुपयामध्ये 12 रुपयाला एक सफरचंद. ओके, असंच असतं ना, लाल असतं पण मी पिवळं काढलेलं आहे. एक सफरचंदचा रेट किती? 12. 12 एक्क 12, 12 संग 72. ओके, अगोदर किती घ्यायचा? 24. आता किती घेतोय? 24च्या 25% घेतोय. तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती? 24 सफरचंद घेतलेले होते. ऑप्शन नंबर फर्स्ट, दॅट इज 24 इज द राईट आन्सर. आणि नेक्स्ट क्वेश्चन, शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9,261 असेल तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती असं विचारलेलं क्वेश्चन आहे. तर एकदम इझी क्वेश्चन आहे हा. राज्यसेवा पूर्व परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या पेपरमधला क्वेश्चन आहे, सीसॅट मधला. ओके, क्वेश्चन इझिली आहे ना. पोलीस भरती असेल किंवा कुठल्याही बॅचचा विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. चला, झालंय का? एवढा टाइम इनफ आहे. चल, ओके, काय? शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. ओके, या टाईपचे क्वेश्चन पोलीस भरतीला बघितलेले होते. हा तर एमपीएससी पूर्व परीक्षा 2024 ला आता या वर्षी डिसेंबर मध्ये झालेल्या पेपरचा क्वेश्चन आहे. 9,261 असेल. 5%, 5%, 5% किती वेळेस वाढेल? 3 वेळेस वाढेल. ओके, तर गावची लोकसंख्या होती 100. ओके, ती वाढली 5 ने, किती होते? 105. ओके, 105 असलेली लोकसंख्या कितीनं वाढेल? 105 असलेली लोकसंख्या आहे ना, परत वाढवली आपण 5%, तर हे 10.5 होतात. किती होतात? 10.5. ओके, 10.5 हे 10%, तर 10.5 भागिले 2 करा सरळ. बे पंचे 10, बे दोन्ही 4, 1 राहतं 5.25. तर 105 मध्ये 5.25 ऍड करा, हे किती होतात? 110.25. ओके, आणखीन परत 5% वाढवायचं आहे. आणखीन 5% कशाच्या? 110 पॉईंट, हे 11.025 भागिले 2. बे पंचे 10, बे 0 0, बे 1 बे, बे दोन्ही 4, 5.125. ओके, हे 5.125 जर ऍड केले, हे 5 7 2 1 3, तर हे 5 हे 11, 115. जवळपास 100 असलेली लोकसंख्या किती होते? 115.375 काहीतरी होते. एवढाच बदल होतो, 15%च वाढते ना. तर याच्यानुसार मला सांगा, एका गावची लोकसंख्या 15% वाढणार आहे, तर 5,700 असलेली लोकसंख्या 15% वाढून 9,261 होईल का? कधी होणार नाही. 6,000 सुद्धा होत नाही. 6,000 सुद्धा होत नाही. 6,000चं 15%, 15% 90. ओके, तर 900 न वाढेल, 6,900 पर्यंत जातं. हे 9,261 आहे. येतं लक्षात. म्हणून जर विचार केला तर सगळ्यात अगोदर चेक कोणता पर्याय करणार आपण? 800. 8,000 लोकसंख्या आहे, 5% वाढवा. 8,000चं 10% 800, 8,000चं 10% 800, तर 5% 400. परत एकदा सांगतोय, 8,000चं 10% 800, तर 5% 400. तर लोकसंख्या कितीनं वाढली पहिल्या वर्षी? 400. किती झाले? 840. ओके, सॉरी 8,400 झाली. ओके, तर 8,400 मध्ये परत 5% वाढवायचं आहे. 8,400चं 10% 840, तर कितीनं वाढेल? 420. तर 0 2 4 4 8 आणि हे 8.
8,820 झाली लोकसंख्या. आणखीन किती टक्क्यानं वाढेल? परत 10% नाही, 5%. 882, 441. तर 1 4 5 6 8 आणि 4 12 2 हातच्या 9,261. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं काय आहे या ठिकाणी उचित उत्तर आहे. आणि हा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधलाच क्वेश्चन. एक मुद्दल रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 945 होते, तर मुद्दलाची रक्कम किती? बेसिकली हा क्वेश्चन तुम्ही म्हणाल सर हा चक्रवाढ व्याज, सरळ व्याज याच्यावरचा क्वेश्चन आहे, हा पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे असं म्हणून. पर्सेंटेजचे भाग आहेत, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, नफा असेल, तोटा असेल, या सर्व गोष्टी. सूट, रिबेट, कमिशन. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 एक मुद्दल रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती व्हायला पाहिजे? 945 व्हायला पाहिजे. 4,800, 4,700, 4,500, 10%. 4,800चं या ठिकाणी 4,800 चे 10%नुसार सरळ व्याज, चक्रवाढ व्याज एकच असतं ना, 480 रुपये होतात. किती? 480. तर दुसऱ्या वर्षी सुद्धा आहे ना मुद्दलाचं व्याज काय होतं? 480च होतं. ओके, याचं व्याज घेतो पण दुसऱ्या वर्षी, बट चक्रवाढ व्याजामध्ये याचं पण घेतो. याचं 10% किती होतात? 48. तर किती झाले? 8 8 आणि 4 12 2 हातच्या 4 आणि 1 5. 528 आणि 480. 528 आणि 480 हे 8 8 आणि 2 10 0 हातच्याला 1. तर हे तर 1,008 रुपये झालं, जास्त झालं. तर 4,800 तर घेणार नाही आपण, तर 1,008 येईल. 945 एवढं यायला पाहिजे. तर ती संख्या निश्चितपणे काय असायला पाहिजे? 4,500 असायला पाहिजे. का याच्या पाठीमागचं रिझन काय मला सांगा. 10% दर काय? 10% आहे. 4,500 रुपयेचं 10% किती होतं? किती होतं? 450 रुपये. दुसऱ्या वर्षी जेव्हा आपण चक्रवाढ व्याजानुसार व्याज घेतो तेव्हा 4,500. 4,500चं 10% परत किती येतं? 450च येतं. बट हे जे पहिल्या वर्षीचं व्याज होतं त्याचं 10% किती येतं? 45 येतं. 5 5 आणि 5 10 आणि 4 14ला 4 हातचाला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 945. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे? उचित उत्तर आहे. अशा पद्धतीने हा 75th क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. ओके, एकूण 75 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. तर याच्यामध्ये आहे ना सांगायची गोष्ट या ठिकाणी आहे ना महत्वाची ही आहे की या संपूर्ण व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आहे ना आपण काय बघितलेलं आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण टक्केवारी चॅप्टरचे आहे ना बेसिक कॉन्सेप्ट बघितले. बेसिक कॉन्सेप्ट बघितल्याच्या नंतर अशा ट्रिक्स त्याच्यामध्ये बघितल्या, अशा मेथड बघितल्या आपण. 17 सेव्ह. ओके, हे सगळे जे आहे ना नोट सेव्ह केलेले आहेत हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होतील. त्याच्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आहे ना त्या पीडीएफचं या ठिकाणी लिंक देईन, ज्याला डायरेक्टली क्लिक करून तुम्हाला इझिली ते डाउनलोड करता येतील, अवेलेबल होतील. तर हे सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर म्हणजे प्रिपरेशन झाल्याच्या नंतर बरेच मेथड बघितले. कॅल्क्युलेशनची स्पीड कशी वाढायला पाहिजे, स्किल म्हणजे कॅल्क्युलेशनची जी स्किल आहे ते कोणत्या पद्धतीने आहे ना आपण या ठिकाणी आन्सर पर्यंत लवकर पोहोचू शकतो, या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या. सर्व मेथड बघून झाल्याच्या नंतर एकूण टोटल 3 लेक्चर्स त्याला दिले. अगदी सावकाशपणे ना संकल्पना समजून घेतल्याच्या नंतर आपण हात घातला सगळ्यात अगोदर PYQला. प्रश्नांचा सराव करण्यापेक्षा आहे ना जे आधीच्या पेपरमध्ये झालेले प्रश्न आहेत त्याच प्रश्नांचा सराव केलेला कधीही जास्त बेटर असतो. आणि पोलीस भरतीचे प्रश्न बघत असताना किंवा इतर PYQ बघत असताना, राज्यसेवेचे, संयुक्त गट ब चे, गट क चे पेपर्स बघत असताना, लिपिक, टंकलेखक, वनसेवाचे पेपर्स बघत असताना क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. ईच अँड एव्हरी टाईपचा क्वेश्चन, कोणताही क्वेश्चन का, हा क्वेश्चन याच्या अगोदर आपण बघितलेला आहे. या टाईपचा क्वेश्चन याच्या अगोदर आपण बघितलेला आहे. मग सर इलेक्शनवरचं गणित का बरं घेतलं परत एकदा? ओके, आता या टाईपचं क्वेश्चन सुद्धा झालं होतं. हा ऍसिडचा क्वेश्चन घ्यायची काय गरज होती? हे क्वेश्चन ऑलरेडी झालेले नव्हते का? झालेले आहेत. हे क्वेश्चन 2020 मध्ये झाले, 2019 मध्ये झाले, 2021 मध्ये झाले, 2023 मध्ये झाले. हेच क्वेश्चन 2024 मध्ये होतात. यांच्यापैकीच
हेच ॲज इट इज नाही, यांच्यापैकीच क्वेश्चन्स आहे ना 2025 मध्ये येतील, 2026 मध्ये येतील. तर याची आहे ना 100% शाश्वतता आहे. म्हणून PYQचा अभ्यास करणं या ठिकाणी अपरिहार्य ठरतं. म्हणून आता या ठिकाणी थांबू आपण. उद्या नक्की या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तर बेसिक कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत कशाच्या संदर्भात, गुणोत्तर आणि प्रमाण, त्यांचे तथ्य, त्यांचे कॉन्सेप्ट, त्यांच्या प्रक्रिया कशी घडते, क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा, किती टाईपचे क्वेश्चन आहेत, हे सर्व स्टडी करून झाल्याच्या नंतर मग आपण काय PYQला सुरुवात करू. आणि PYQ मध्ये आहे ना फक्त आणि फक्त प्रत्येक टाईपचे एक एक क्वेश्चन होतील किंवा 2-2च क्वेश्चन होतील. या गोष्टीची काळजी घेऊ, जेणेकरून हे जे 17 लेक्चर झालेत हे जवळपास 10 लेक्चर्समध्ये आहे ना चॅप्टर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र जर गरज पडलीच तर 15 लेक्चर जरी आवश्यकता लागली तरी ते होतील, एवढं लक्षात ठेवा. तर कंजूसी कोणत्याही प्रकारची करणार नाही आणि तुम्ही सुद्धा अभ्यास करण्यामध्ये ना बिलकुल कंजूसी करू नका. लक्षात ठेवा एकच की ना केव्हाही कंटाळा येईल तुम्हाला अभ्यास करत असताना की एक प्रश्न स्वतःला विचारायचा की याची सुरुवात का केलेली होती, आणि जर हे करायचं नसेल तर दुसरा पर्याय आहे का, दुसरा पर्याय असेल तर आत्ताच ओके चॅनल बंद करायचा, अभ्यास बंद करायचा आणि निघून जायचं. जर याच्या वाचून दुसरा पर्याय नसेल तर मग नेहमी आठवायचं की ना सुरुवात कशासाठी केलेली होती आणि मग सोडायचं नाही जोपर्यंत पेपर होत नाही. पेपर आणखीन सुद्धा डेट डिक्लेअर झालेले नाही आहेत. डेट डिक्लेअर झाल्याच्या नंतर धावपळ करण्यापेक्षा नियमितपणे अभ्यास चालू ठेवा. भलेही तो तुम्ही 3 तास करत असाल, 4 तास असेल, 5 तास असेल, 6 तास असेल, त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली वाढ करत चला. आणि थकायचं नाही आहे या ठिकाणी, स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे, अभ्यास करत राहायचं आहे आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. तोपर्यंत विश्रांती घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.